आज मी घेऊन आलेले आहे शिल्लक राहिलेल्या चपातीचे कुटके कसे बनवायचे आहेत साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्यासोबतच चविष्ट अशी रेसिपी। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अशा पद्धतीने 2 शिल्लक राहिलेल्या चपातीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे। अशा पद्धतीने मी 2 मोठे कांदे छोट्या छोट्या आकारात चिरून घेतले। त्यानंतर 10 ते 12 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। त्यावरतून टाकणार आहोत आपण थोडासा लसण, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। त्यानंतर टाकणार आहोत जिरे, चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला बारीक असं मिश्रण मिक्सर वाटे आपण याला काढून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक असं मिश्रण काढून घेतलेलं आहे। चला तर आता फोडणीसाठी मी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकून घेणार आहोत। कधी पण कुटक्यासाठी तेल थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण आपण ऑलरेडी चपातीला तेल लावलेलं असतं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला टाकायची आहेत मोहरी। मोहरीला पूर्ण असं तडतडू द्यायचं आहे। पूर्ण मोहरी तयार झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे, 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। जिरा टाकून घेणार आहोत आपण। कधी पण जिरे निवडून घ्यायचे आहेत, कारण जिऱ्यामध्ये जिऱ्यासारखाच खडा असण्याची शक्यता असते। त्यानंतर वरतून टाकणार आहोत आपण कढीपत्ता। त्यानंतर कढीपत्ता पूर्ण असं तयार झाल्यानंतर आपण त्यानंतर टाकून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा आपण तयार केलेला सुरुवातीला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण असं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि याला अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटासाठी हलवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने याला आपण हलवून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी करून। त्यानंतर वरतून आपण टाकून घेणार आहोत कांदा। अशा पद्धतीने मी कांदा यामध्ये टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही कांदा टाकलेला आहे। आता कांदा टाकल्यानंतर आपण याला हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। मी कांदा नंतर टाकण्यामागचं कारण म्हणजे आपल्या कुटक्याला अगोदर जर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तर त्यामुळे आपल्या कुटक्याला तिखटपणा येतो आणि म्हणून मी सुरुवातीला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे आणि वरतून टाकून घेतलेला आहे कांदा। त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत कोथिंबीर। बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडीशी अशी हळद यामध्ये ॲड करणार आहोत, त्याला पण हलवून घेणार आहोत। त्यानंतर बारीक बारीक टोमॅटोचे तुकडे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत, त्याला पण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आणि वरतून आपण टाकून घेणार आहोत पाणी। मी 3 ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। बघू शकता पूर्ण पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। वरतून आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे। बघू शकता आता याला पूर्ण उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे किंवा झाकून 5 मिनिट तुम्ही ठेवू शकता। उकळी येण्याच्या अगोदर अजिबात कुटके टाकायचे नाहीत। उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण अशा पद्धतीने बारीक बारीक चपातीचे तुकडे यामध्ये ॲड करणार आहोत। याला हलवून घेणार आहोत। अशा पद्धतीने खाली वरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पूर्ण मसाला याला लागला पाहिजे। त्यानंतर वरतून आपण टाकून घेणार आहोत थोडंसं असं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट जर तुम्ही टाकत नसाल तर नक्कीच एकदा टाकून बघा, कारण खायला खूप छान लागतात। म्हणजे वरतून जर शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खायला मस्त अशी चवच वेगळी येते। तुम्ही ट्राय करून बघा एकदा तरी, तुम्हाला पण आवडतील। अशा पद्धतीने आपले मस्त असे शिल्लक राहिलेल्या चपातीचे कुटके तयार झालेले आहे ही रेसिपी। त्यासोबतच असं मस्त असं सोबत ताक घरगुती पद्धतीने। जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत सर्वांना बाय।